आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तरीसुद्धा दिवाळीनंतर जी काही विधानसभा निवडणुका आहेत त्यामध्ये सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे। जास्तीत जास्त मतदान करून आपली लोकशाही बळकट केली पाहिजे। त्याबरोबरच हे सुद्धा आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या देशासाठी मतदान केलं पाहिजे। जे प्रतिनिधी आपल्या मतदारसंघासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी काम करतील अशांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी चांगल्या मताधिक्याने मला निवडून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋणी आहे आणि त्यानिमित्ताने निश्चितच माझ्यावरची जबाबदारी ही वाढलेली आहे आणि त्यामुळे तळागाळातील आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करत राहणं, त्यांच्या सुखदुःखात सामील होणं आणि सार्वजनिक प्रश्न तडीस नेणं हे माझं प्राधान्य असेल। आणि त्याच्यामुळे आपल्या एकंदरीत पालघर लोकसभा असेल किंवा जुना ठाणे जिल्हा असेल, या पूर्ण क्षेत्रासाठी अविरतपणे काम करणं आणि जास्तीत जास्त सोयीसुविधायुक्त असं काम करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचवणं करणं आणि सोयीसुविधा करून घेणं ह्यासाठी माझं प्राधान्य असेल। पालघर जिल्हा तसा आदिवासी बहुल असला तरीसुद्धा इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता बहुचर्चित असलेलं वाढवण बंदर, साधारणतः 76,000 कोटी रुपयांचं वाढवण बंदर, ज्याची मुहूर्तमेढ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रोवली गेली आणि ज्यामधून साधारणतः 10 ते 12 लाख डायरेक्ट इनडायरेक्ट अशा नोकऱ्या, जे रोजगार आणि स्वयंरोजगार हे उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या आपल्या सर्व भागाला एक चांगलं दिलासादायक असं वातावरण निर्माण होईल। कारण अनेक रोजगार निर्माण होणारच, परंतु साधारणतः 1 करोडच्या आसपास अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत आणि त्यासाठी बराचसा भूभाग आपला चांगलं व्यवस्था ही मिळणार आहे। दिवाळीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी सगळ्या नागरिकांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटी जावो सदिच्छा व्यक्त करतो। मला लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर चांगल्या उत्साहामध्ये सर्व मतदारांनी मला निवडून दिलं आणि प्रचंड मताधिक्याने लीड मिळाल्यामुळे एक चांगली मताधिक्य मिळालंच, पण त्यानिमित्ताने मला माझ्यावरची जबाबदारीसुद्धा वाढल्याचं लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्या जबाबदारीचं भान ठेवून चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे। सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून जे काय प्रलंबित प्रश्न असतील किंवा जे जनतेला योग्य राहील अशा दृष्टिकोनातून मी माझे प्रश्न मांडलेले आहेत। साधारणतः मागच्या पहिल्या अधिवेशनात मी साधारणतः 30 प्रश्न मांडले, त्याची उत्तरं मला माननीय मंत्री महोदयांकडून मिळाले आहेत। साधारणतः 5 वेळा मला प्रत्यक्ष पार्लमेंटमध्ये उभं राहून मंत्री महोदयांसमोर, माननीय पंतप्रधानांसमोर प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आणि चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा मला मिळालेला आहे। त्यामुळे रेल्वेचे प्रश्न असतील त्याच्याबद्दल मी आवाज उठवलेला आहे। महामार्ग मुंबई अहमदाबाद या महामार्गाबद्दल ट्रॅफिक होत होती किंवा त्याच्या रस्त्याच्या क्वालिटीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्याबद्दल मी प्रश्न मांडलेला आहे। आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला प्रचंड असं पोटेन्शियल आहे आणि त्याला वाव मिळाला पाहिजे। पर्यटन हा रोजगाराचं साधन होतं आहे। स्थलांतर, कुपोषण, स्वयंरोजगार अनेक प्रश्न हे पर्यटनाच्या माध्यमातून सुटणार आहेत। त्यामुळे पर्यटनाचा प्रश्न मी इथे पार्लमेंटमध्ये मांडलेला आहे। त्यासोबतच डहाणू नाशिक रेल्वे ही झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर सर्वेक्षण झालं पाहिजे, यासाठी मी प्रश्न मांडला। ते लागलीच माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलेला आहे।
त्यासोबतच भिवंडी वाडा मनोर या महामार्गाचा सुद्धा प्रश्न मांडला होता. त्यासाठी सुद्धा आता लवकरच काम सुरू होणार आहे. त्यासोबत कुपोषण, महिला त्या स्वयंरोजगार आणि इतर प्रश्न. पालघर जिल्ह्याला विस्तीर्ण असा साधारणतः 112 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि त्याच्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमार बंधू भगिनींचे प्रश्न किंवा त्या संबंधित आता वाढवण बंदर येते त्या संबंधितचा प्रश्न, हे अनेक प्रश्न मागच्या अधिवेशनात मी मांडले आणि चांगला असा सकारात्मक प्रतिसाद मला सरकारकडून मिळाला आहे. लवकरच चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा सरकारच्या माध्यमातून आपल्या जनतेला मिळतील असा मला विश्वास आहे.